पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षानं गेल्या 10 वर्षांमध्ये देशभरात जी आघाडी घेतली आहे, भारतीय जनता पक्षाच्या अश्वमेध जो आहे विजयाचा, तो रोखण्यामध्ये राहुल गांधी यांना सपशेल अपयश आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला युवराज यांचं लॉन्चिंग किती वेळा झालं पण ते सक्सेस होत नाही अशा पद्धतीची खिल्ली सुद्धा उडवलेली होती। मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, यामध्ये काँग्रेस पक्षाला अपेक्षित असं यश हे मिळालेलंच नाही। 2014 मध्ये तर काँग्रेस पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळालेला नव्हता। त्यानंतर झालेल्या राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागलेला आहे। देशभरामध्ये हेच चित्र आपण गेल्या 10 वर्षात बघितलेलं आहे। हा जो सततचा पराभव काँग्रेस पक्षाचा होत निघालेला आहे, या पराभवाला कारणीभूत कोण आहे, हा पराभव कशामुळे होतो याबद्दलचं चिंतन करणं, मनन करणं, त्यावर उपाययोजना करणं हे राहिलं बाजूला। आपल्याच पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अशा पद्धतीनं अविश्वास व्यक्त करून पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि भविष्यात पक्षाला चांगले 4 दिवस कसे येतील हे सुद्धा या निमित्तानं हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो।